नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल तर तुम्हाला M2 हा सब्जेक्ट आहे। M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स। तुमची कोणतीही ब्रांच असू द्या, तुम्हाला हा सब्जेक्ट आहे। या सब्जेक्टचे आपण M2 चे जे आहेत तर भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केलेले व्हिडिओ जे आहेत ते YouTube वरती अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत तर सगळ्यात पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा, पुन्हा हा व्हिडिओ बघायला स्टार्ट करा, म्हणजे तुमची या प्रॉब्लेम सोबत आपल्या ह्या M2 सोबत व्यवस्थित लिंक लागेल। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत। प्रॉब्लेम नंबर 34, इंटिग्रेशन tan इनवर्स x * dx। ठीक आहे, हा दिलेला प्रॉब्लेम आहे। तर आपली फर्स्ट स्टेप काय आहे रे बाळांनो? सर, दिलेला प्रॉब्लेम जशास तसा लिहून घ्या। ठीक आहे, पण कशाच्या इक्वल्स टू लिहायचं? I इक्वल्स टू लिहायचं। I म्हणजे काय? इंटिग्रेशन। इंटिग्रेशन म्हणजे काय? इन्क्रीजिंग, राईट? तर हे या ठिकाणी आपण लिहू शकतो। बघा, I इक्वल्स टू इंटिग्रेशन tan इनवर्स x tan स्क्वेअर x इंटू dx। ठीक आहे, स्क्वेअर आहे, इनवर्स नाही, tan स्क्वेअर x इंटू dx, राईट? मग दिलेला प्रॉब्लेम जशास तसं लिहून घेतलं। मग आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले आहेत, त्या बेसिक फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे। कोणता बेसिक फॉर्म्युला आहे? तर हा बेसिक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे sec स्क्वेअर x इक्वल्स टू 1 + tan स्क्वेअर x। पण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये tan स्क्वेअर x दिलेला आहे, म्हणजे या फॉर्म्युल्याला मला थोडंसं रिअरेंज करता येते। रिअरेंज करून tan स्क्वेअर x ची व्हॅल्यू मला काढायची आहे। बघा, sec स्क्वेअर x हा 1 प्लस आहे, इक्वल्स टू च्या या साइडला आला तर मायनस होईल, इक्वल्स टू tan स्क्वेअर x, राईट? म्हणजे tan स्क्वेअर x च्या ऐवजी मी काय घेऊ शकतो रे? sec स्क्वेअर x - 1 घेऊ शकतो, राईट? हे tan स्क्वेअर x च्या ऐवजी sec स्क्वेअर x - 1 घेऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी मी अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला या ठिकाणी मी काय लिहू शकतो? इंटिग्रेशन tan स्क्वेअर x च्या ऐवजी sec स्क्वेअर x - 1 याला घ्या ब्रॅकेट मध्ये, कारण हा dx दोन्ही टर्म साठी आहे। dx एका टर्म साठी आहे का? नाही, दोन्ही टर्म साठी आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल? ब्रॅकेट घ्यावं लागेल। घेतलं ब्रॅकेट। मग या ठिकाणी मायनस साइन आहे, मायनस साइन आहे म्हणजेच काय करायचं? इंटिग्रेशन सेपरेट करायचं। ठीक आहे, चला इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया आपण। इंटिग्रेशन sec स्क्वेअर x इंटू dx हा मायनस साइन, इंटिग्रेशन 1 इंटू dx। आता फॉर्म्युल्यांचा यूज करावा लागणार आहे आपल्याला। इंटिग्रेशन मध्ये असा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला, इंटिग्रेशन sec स्क्वेअर x इंटू dx इक्वल्स टू काय लिहिता येते? tan x प्लस c। आणि त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन dx इक्वल्स टू x प्लस c, राईट? म्हणजे ह्या ठिकाणी याचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण sec स्क्वेअर x काय येईल? tan x येईल, राईट? मायनस c आपण नंतर लिहून घेऊया, दोन्हीसाठी एकच c लिहूया, राईट? इंटिग्रेशन 1 इंटू dx, 1 इंटू dx म्हणजे dxच। मग dx चं इंटिग्रेशन काय आहे? x प्लस c आहे, x प्लस c। ठीक आहे, मग काय करायचं आता? ह्या ठिकाणी जे काही फायनल आन्सर तुम्हाला मिळालेला आहे त्या फायनल आन्सरला I इक्वल्स टू लिहून घ्या आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाका, राईट? तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। ठीक आहे, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, इझी आहे। ठीक आहे, तर यानंतर असाच आपण अजून एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर शिकवलेलं व्यवस्थित समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा M2 चा ऑनलाईन कोर्स पण अवेलेबल आहे, पूर्ण सिलेबसचा, आणि ते पण अतिशय कमी फीस मध्ये। ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याची खूप इच्छा आहे पण फीसचा प्रॉब्लेम आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे लॉन्च केलेलं आहे। फक्त 999 रुपये मध्ये तुम्हाला M2 चा पूर्ण सिलेबस मिळून जाईल। ठीक आहे, तर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत मग हे आम्ही कसं कोर्स परचेस करायचं सर? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये
तुम्हाला आपल्या ऑनलाईन क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस. त्या ॲपच्या लिंकवरती जायचं, ॲप डाउनलोड करून घ्यायचा, पूर्ण तुमची माहिती भरा. त्याच्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ब्रँच, सेमिस्टर, कॉलेजचं नाव सगळं व्यवस्थित भरा. रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी होम पेज बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे फोल्डर आहेत. तर त्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्स या फोल्डरमध्ये जायचं. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला M2 चा कोर्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथनं बाय नाऊ ऑप्शन येईल. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करा आणि पूर्ण कोर्स घेऊन तुम्ही अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जर अडचण आली तर आपल्या ऑफिसचा सुद्धा नंबर आहे किंवा माझा पर्सनल नंबर तुम्हाला मिळून जाईल. तर त्या नंबरवरती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही नंबर मी टाकतो. ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहे पेमेंट करताना किंवा ॲप डाउनलोडिंगला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो मला तुम्ही विचारू शकता. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 35. इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x इंटू dx. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम दिलेला आहे. मग या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, बेसिक फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. ठीक आहे. कोणते बेसिक फॉर्म्युले बघा. आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला असा माहिती आहे, 1 प्लस कॉस 2x इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर x. हा बेसिक फॉर्म्युला आहे. मग 1 प्लस कॉस 2x च्या ऐवजी मी काय लिहू शकतो रे, 2 कॉस स्क्वेअर x लिहू शकतो. ठीक आहे. मग दिलेला प्रॉब्लेम काय करा, i इक्वल्स टू, i म्हणजे इंटिग्रेशन, जशाच तसा लिहून घ्या, अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x इंटू dx. राईट. लिहिलं जशाच तसं. मग ह्या अंडर रूट मध्ये 1 प्लस कॉस 2x, ठीक आहे, कॉस 2x च्या ऐवजी काय लिहू शकतो मी, 2 कॉस स्क्वेअर x. का लिहू शकतो, कारण की हा फॉर्म्युला आहे म्हणून. राईट. इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 2 कॉस स्क्वेअर x इंटू dx. राईट. नेक्स्ट बघा. मग आता काय करता येते ह्याला, या ठिकाणी मी बघायला सेपरेट लिहून घेतो, रूट 2. ठीक आहे. अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर x इंटू dx. ठीक आहे. कॉस स्क्वेअर x इंटू dx. राईट. मग हे रूट 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर x इंटू dx. तुम्ही मला सांगा, इथं स्क्वेअर आहे आणि इथं रूट आहे, हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच रूट 2 इंटिग्रेशन हे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं, काय शिल्लक राहील, फक्त कॉस x इंटू dx. मग तुम्हाला इंटिग्रेशन मधला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला रे, इंटिग्रेशन कॉस x इंटू dx इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला, साइन x प्लस c. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार जर आपण ह्या ठिकाणी याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय येणार आहे, सांगा काय येणार आहे, अंडर रूट 2 याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर हे साइन x, राईट, प्लस c. म्हणजे हे आपल्याला आन्सर मिळालं. मग मिळालेलं आन्सर i इक्वल्स टू लिहून घ्या. राईट. अशा पद्धतीने याला स्क्वेअर ब्रॅकेट करा. राईट. स्क्वेअर बॉक्स करायला. राईट. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला हा 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला माहित पाहिजे. हा जर फॉर्म्युला माहिती असेल मग स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत गेलं की आपल्याला आन्सर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपण खूप सारे प्रॉब्लेम्स YouTube वरती सुद्धा मी घेणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे शिकवलेलं आवडत असेल, समजत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि आपल्याला जर तुम्हाला समजा आपल्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. ते ग्रुप जॉईन करण्याचं बेनिफिट असं आहे की त्यामध्ये जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड म्हणजे MSBT चे अपडेट नोटिफिकेशन येतात ते PDF फॉर्म मध्ये किंवा व्हिडिओच्या फॉर्म मध्ये आम्ही तुम्हाला तिथं टाकत असतो. म्हणजे ते अपडेट जे आहेत MSBT चे ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या किंवा टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून पोहोचतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या ह्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या.
आणि तुम्हाला हा पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर आपल्या क्लासचं ऑनलाईन क्लासचा ॲप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला तिथं M2 चा कोर्स रेकॉर्डेड कोर्स या फोल्डरमध्ये आहे. तिथनं तुम्ही पेमेंट करून पूर्ण M2 चा सिलेबस ते पण कमी फीसमध्ये तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.